नमस्कार, स्टिच विथ प्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी 34 साईजच्या प्रिन्सेस पॅडेड ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच नवीन येणारे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी। सगळ्यात पहिल्यांदा मी बॅक पार्टची इथे कटिंग करून घेणार आहे। तर अस्तरची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। एक लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेतला। 14.5 इंचाचं उंचीसाठी मार्किंग करून घेतलं आणि सरळ लाईन ड्रॉ केली। प्रिन्सेस पॅडेड ब्लाउजसाठी आपल्याला अस्तर थोडं जास्त लागतं, तरी मी इथे 1.25 मीटर अस्तर वापरलेलं आहे। आणि तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केलं तरी तुमचं ब्लाउज खूप सुंदर असं तयार होणार आहे। तर डीप नेकनुसार मी इथे शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, 5 इंचाचं मार्किंग केलं आणि आर्महोल घेतलेला आहे 6 इंच। 6 इंचाचं मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घेतला दोन्ही सुद्धा। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं। तर चेस्ट आहे इथे 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कमरेचा चौथा भाग मार्किंग करायचा आहे। तर कंबर आहे 27 इंच, त्याचा चौथा भाग 6.25 इंच, 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून या लाईन मॅच करून घेतल्या, जोडून घेतल्या। आर्महोलचा आकार इथून 1.25 इंचावरून दिलेला आहे। आता इथे मला जी शोल्डर पट्टी तयार हवी आहे ती 2 इंचाची हवी आहे। तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आणि 2.5 इंचाचं इथे मार्किंग केलं। आणि खालची जी पट्टी आहे ती तयार हवी आहे मला 2.5 इंच, तर खालून मी 3 इंचाचं मार्किंग केलं, अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल। ही लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। इथे गळा रुंदी घेतली बॉटमला 3 इंच आणि इथून असा बॉक्स ड्रॉ करून घेतला। याच्यामध्ये गळ्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे, थोडासा पसरट किंचित असं दिलेला आहे। जसं मार्किंग केले त्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आहे। आता खाली एकसारखं कटिंग केलं आणि बाजूचा भाग सुद्धा कटिंग करून घेतला। इथे गळ्याचा आकार सुद्धा मी कट केलाय, पण हा नंतर केला तरी चालेल। गळ्याच्या इथे आता जे ड्रॉइंग केले आपण त्याच्या आतमध्ये 1.5 इंच कटिंग करायचं, म्हणजे तेवढं आपल्या शिवण्यात जाणार आहे। तर असं हे बॅक पार्टचं कटिंग झालं। आता फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी इथे मी अस्तर त्याच्या ओपन बाजू माझ्याकडे ठेवलेले आहेत आणि जो बॅक पार्ट आहे तो याच्यावर ठेवून घेतला। जसा आपण ड्रॉ केलेला आहे, कटिंग केलेला आहे त्याच्याच प्रकारे हा ठेवून घ्यायचा आहे। फक्त थोडंसं सुरुवातीला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला, जे आपलं हुकाय पट्टीमध्ये जाईल। इथे बघू शकता एवढं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले आणि जसं आहे तसं ठेवलं आणि तो ड्रॉ करून घेतला। आता इथे मी शोल्डरचं परत एकदा मार्किंग करून घेतलं आर्महोलचा शेप देण्यासाठी। तर इथे व्यवस्थित शोल्डरचं मार्किंग करून घेतलं, शोल्डर आणि आर्महोल। फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिला 1 इंचावरून 1 इंच असं मार्किंग केलं क्रॉसमध्ये आणि इथून फ्रंटचा आकार दिला आर्महोलचा। आता ही जी लाईन आहे खालची ती सरळ ड्रॉ करून घेतली। खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रंटच्या भागामध्ये अजून, म्हणजे टोटल 1.5 इंच आपण टोटल उंचीमध्ये फ्रंटच्या भागात वाढून घेतलेला आहे। वरती ही गळा रुंदी माझी जवळजवळ 2.25 इंच आलेली आहे, कारण मला इथे शोल्डर पट्टी छोटी ठेवायची आहे। फ्रंटचा नेक आहे 7.5 इंच तयार, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आणि 8 इंचावर मी असं मार्किंग केलं आणि हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि याच्यामध्ये पण सिंपल गळ्याचा गोल आकार दिलेला आहे। असा क्रॉसमध्ये मोजला तर 8.5 इंच इथे येतोय, त्याच्यामध्ये गोल गळ्याचा आकार देऊन घेतला। आता टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं। तर इथून मी 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि वरून 10 इंचाचा टक्स पॉईंट आहे। ही लाईन सरळ ड्रॉ केली आणि हा आकार आर्महोलमध्ये जोडून घेतला। त्याच्यानंतर ही जी लाईन ड्रॉ केली त्याच्या आतमध्ये अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि टक्स पॉईंटपासून ती लाईन खाली जोडून घ्यायची। इथे टक्स घेतलेला आहे मी 2 इंच आणि उभा घेतलाय 1.5 इंच आणि इथून प्रिन्सेसचा आकार देऊन घेतलाय।
म्हणजे टोटल हा टक्स आपला येईल 2.5 इंचाचा. तर इथे मी 2.5 इंच वाढून घेतलं आणि वरच्या बाजूने अर्धा इंच वाढून घेतलं. ही लाईन जोडून घेतली. आता हे ज्या टक्सच्या 2 लाईन आहेत त्या कॉर्नरला आपल्याला जोडून घ्यायच्या. तर ही लाईन अशा प्रकारे इथे जोडायची आहे आणि ही लाईन हुकाई पट्टीकडे जोडायची आहे. तर असं हे आपलं प्रिन्सेसचं मार्किंग करून झालेलं आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे आता ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्टिच विथ प्रियाला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कुठल्या वेगळ्या मापाचं कटिंग पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला कटिंग स्टिचिंगची पद्धत सोपी वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असा आपला फ्रंट बॅक कटिंग झालेला आहे. आता मी इथे स्टिचिंग दाखवलेलं आहे. तर स्टिचिंग करण्यासाठी मला पहिल्यांदा इथे नॉट लावायचे आहे. मागच्या बाजूला ब्लाऊज पीसचीच मी दोरी तयार करून लावणार आहे. तर इथे साधारणतः मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि ती उलट्या बाजूने फोल्ड केली. त्यावर पहिल्यांदा एक अर्धा इंचाची शिलाई मारून घेतली. आता दुसरी शिलाई त्याच्यावर पाव इंचाचं अंतर सोडून मारायचे आहे. एकदम जवळून मारायचे आहे. तर अशीच मी इथे पाव इंचाची शिलाई संपूर्ण पट्टीवर मारून घेतली. आता एक्स्ट्राचं जे असेल थोडंफार ते कट करून घ्यायचं आणि लूप टर्नरच्या मदतीने ती दोरी मी सरळ करून घेतली आणि त्याचे 2 भाग केलेत दोन्हीकडे लावण्यासाठी. तर 1 मीटरच्या पेक्षा थोडीशी जास्त दोरी आहे ही. तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने ही दोरी आपली तयार होते आणि एकदम पातळ अशी दोरी तयार होते. आता इथे जे मेन फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतले. थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे सगळीकडून आणि व्यवस्थित कपड्यावर अस्तर ठेवून घेतलं आहे आणि पिनं लावून घेतल्यात. खालची जी रेड पट्टी आहे ती मला नको आहे त्याच्यामुळे. आता इथे मी वरून 3.25 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा नॉट घालून घेतलेली आहे आणि गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे शिलाई करून घेतली. बघू शकता इथं पण 3.25 इंचाचं ह्या साईडला मार्किंग केलं आहे. त्याच्यामध्ये नॉट घालून घेतली आणि शिलाई करून घेतली. असं नॉट लावल्यामुळे फिनिशिंग आपली चांगली येते. कापड आहे ते सरळ ठेवलेलं होतं खाली. आता एक्स्ट्राचा गळ्याचा भाग कट करून घेतला आतला आणि त्याच्यावर छोटे छोटे कट देऊन घेतले आणि हे सरळ करून घेतले. आता सरळ केल्यानंतर गळ्याच्या तिथे पण एक दाब शिलाई देऊन घेतली. गळ्याच्या अगदी कडेने इथे दाब शिलाई देऊन घेतली आणि बारीक टिप देऊन घ्यायची आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घ्यायचे. तर अस्तरवर टिप देऊन घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे मेन कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. तर खालची ही लाल पट्टी मला नको होती त्याच्यामुळे मी त्याप्रमाणेच येईल असं अस्तर पहिल्यांदाच ठेवून घेतलं होतं. एकत्र याचं कटिंग स्टिचिंग दाखवलं तर व्हिडिओ फार मोठा होतो त्याच्यामुळे मी ह्याचे 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. प्रिन्सेस पॅडेड ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट येतील. तर याचं पुढचं जे ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग आहे ते मी पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. आता कमरेच्या बाजूला इथं सेंटरचं मार्किंग केलं. सेंटरपासून आडवा 4 इंच आणि उभा 3.5 इंच, दोन्हीकडे अर्धा इंच म्हणजे टोटल 1 इंचाचा टक्स एका बाजूला, 1 इंचाचा टक्स दुसऱ्या बाजूला असे टक्स टाकून घेतलेले आहे. त्याच्यावर डबल शिलाई करून घेतली. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिलाईची पद्धत सोपी वाटली असेल तर एक लाईक करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे, समजला आहे. तर इथे मी खाली कमरेला पट्टी लावून घेतली आणि ही फोल्ड करून घेणार आहे. हातशिलाईची पट्टी लावून घेणार आहे आणि त्याला हातशिलाई करून घेणार आहे. तर पुढचं याचं कटिंग स्टिचिंग मी नेक्स्ट पार्टमध्ये बनवणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओसुद्धा पहा. धन्यवाद.